नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या क्वेश्चन अनालिसिस सिरीजमध्ये. आणि नेहमीप्रमाणेच आज घेऊन आलेलो आहेत 39वा पार्ट, ज्यामध्ये खूप सारे क्वेश्चन आणि त्याचं डिटेलमध्ये अनालिसिस आपण ते करणार आहोत. तर बघा, आता पहिला क्वेश्चन आहे, सुरत येथे मानव धर्म सभा आणि मुंबईत परमहंस मंडळी कोणी स्थापन केली होती? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर, म्हणजेच 2 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. तर बघा, सुरत येथे मानव धर्म सभा असा पण क्वेश्चन येऊन जातो की सुरत येथे मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली होती, किंवा असं वेगवेगळे म्हणजे तुकडे करून पण हा क्वेश्चन आलेला आहे खूपदा. तसं सुरत येथे मानव धर्म सभेची स्थापना केव्हा झाली असा पण क्वेश्चन आलेला आहे. तर मानव धर्म सभेची स्थापना सुरत येथे 22 जून 1844ला झालेली आहे. तसंच मुंबईत परमहंस मंडळीची स्थापना ही 1849ला झालेली आहे. ही डेट पण लक्षात असू द्या, कारण ह्याच्यावर पण क्वेश्चन आलेला आहे. आणि दोघांची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनीच केलेली आहे. बघा मुलांना, आपण खूप चांगल्या पद्धतीने हे डिटेल्समध्ये अनालिसिस करत आहोत, जे की तुम्हाला कुठेही भेटणार नाही अशा प्रकारे अनालिसिस, जे की आपल्या चॅनलवर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट भेटत आहे. आणि तुम्हाला जर अशा प्रकारे क्वेश्चन अनालिसिसचं होत असेल तर नक्की तुम्ही तुमच्या फ्रेंडला पण व्हिडिओ शेअर करू शकता, जेणेकरून त्यांनाही फायदा होईल. तर बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे, खालील घटनांची योग्य क्रमाने मांडणी करा. तर खाली काही घटक दिलेत आणि त्याच्या डेटनुसार आपल्याला योग्य क्रमाने मांडणी करायची. तर बघा, आता श्वेतपत्रिका, पुणे करार, नेहरू अहवाल आणि धारासना सत्याग्रह असे हे घटक आहेत. तर यांची स्थापना कधी झाली आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण यांची योग्य क्रमाने मांडणी करू शकतो. आता इथे 4 पर्याय मी एकत्र घेतलेले आहेत, परंतु कधी कधी तुम्हाला असं पण इथे क्वेश्चन येऊ शकतो की श्वेतपत्रिका कधी मांडली होती, किंवा पुणे करार कधी झाला होता. एकदम फॅक्च्युअल क्वेश्चन, 1 लाइनर क्वेश्चन विचारायचं म्हणलं तर आपण इथे अशा प्रकारे क्वेश्चन येऊ शकतो. तसंच धारासना सत्याग्रह कधी झाला होता, किंवा नेहरू अहवाल कोणी मांडला होता किंवा कधी मांडला होता, असे याच्यावर क्वेश्चन फ्रेम होऊ शकतात. पण आपण अशा प्रकारे ते क्वेश्चन घेतलेत की जेणेकरून तुम्हाला 4ही बाजूचं अनालिसिस करून 4ही बाजूची तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटून जाईल. त्यामुळे इथे 4 पर्याय एकत्र करून आपण ही क्वेश्चन फ्रेम केलेला आहे. तर बघा, आता श्वेतपत्रिका जी आहे, तर श्वेतपत्रिका कधी मांडली होती, तर मार्च 1933ला मांडली होती, मार्च 1933. तसंच पुणे करार कधी झाला होता, पुणे कराराबद्दल पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघा कोणामध्ये झाला होता, कधी झाला होता, याचं डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तरी पण आपण इथे हा घेतलेला. पुणे करार कधी झाला होता, तर 24 सप्टेंबर. ह्याची फॅक्च्युअल डेट म्हणजे फॅक्च्युअल क्वेश्चनमध्ये हा क्वेश्चन खूपदा विचारलेला आहे आणि डायरेक्टली डेट पण विचारलेली, म्हणून आपल्याला 24 ही तारीख पण लक्षात ठेवायचं आहे, त्याचा महिना पण सप्टेंबर महिना लक्षात ठेवायचा आहे, आणि वर्ष पण 1932 हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे हा पुणे करार कधी झाला होता हे पाठच करून ठेवायचं आहे. तसंच नेहरू अहवाल कोणी मांडला होता, तर हा पंडित नेहरूचे जे वडील होते मोतीलाल नेहरू, त्यांनी हा नेहरू अहवाल मांडला होता. आणि हा कधी, तर हा 10 ऑगस्ट 1928ला हा नेहरू अहवाल मांडला होता. तसंच धारासना सत्याग्रह कधी झाला होता, तर हा 21 मे 1930ला हा सत्याग्रह झाला होता. तर बघा, आता मी इथे तुम्हाला डेट आणि ते कधी काय म्हणजे त्याचं सगळी माहिती दिलेली आहे. तर तुम्ही काय करायचं, पर्यायमध्ये तो ऑप्शन शोधायचा आहे जो की उतरत्या क्रमाने आहे. तर तो मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचा की तो पर्यायमधला कोणता ऑप्शन आहे. आता पुढचा क्वेश्चन पाहूया. 1957च्या स्त्री शिक्षण विषयक राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षा कोण होत्या? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबर, दुर्गाबाई देशमुख, जे की सी.डी. देशमुख होते. सी.डी. देशमुख, जे की आर.बी.आय. बँक जी होती तिचे पहिले गव्हर्नर होते. सी.डी. देशमुख आर.बी.आय. बँकेचे पहिले गव्हर्नर होते सी.डी. देशमुख, आणि त्यांच्या पत्नी होत्या दुर्गाबाई देशमुख. आता बघा, दुर्गाबाई देशमुख यांचं एक आत्मचरित्राचं पण नाव लक्षात असू द्या, किंवा तुम्ही तुमच्या नोटबुकवर लिहून घ्या. बघा, त्यांचं आत्मचरित्राचं नाव आहे, हे पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं, कारण फेमस व्यक्तिमत्व आहे त्यामुळे. तर त्यांचं आत्मचरित्राचं नाव आहे चिंतामण अँड आय हे त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे. चिंतामण म्हणजे त्यांचे हजबंड आणि आय म्हणजे त्या स्वतः, असं त्यांचं आत्मचरित्राचं नाव आहे. तसंच दुर्गाबाई देशमुख यांनी आंध्र महिला सभेची पण स्थापना केली होती. आंध्र महिला सभेची स्थापना देखील त्यांनी केली होती. आंध्र महिला सभेची स्थापना. बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे, फक्त डॅश डॅश हा खंड वाळवंटाशिवाय आहे.
तर वाळवंटाशिवाय आहे म्हणजेच त्या खंडामध्ये कसल्याही प्रकारचं वाळवंट नाही असा कोणता खंड आहे, तर तो आहे 4 नंबरचा ऑप्शन युरोप खंड आहे, जो की तिथे वाळवंट नाही. परंतु ऑस्ट्रेलिया झालं, आफ्रिका, उत्तर अमेरिका यांच्यामध्ये वाळवंट आहे. तर आपल्याला त्या वाळवंटाची नावं पण माहिती असणं गरजेचं आहे, कारण त्यावर पण क्वेश्चन येऊ शकतो. म्हणून आता ऑस्ट्रेलियामध्ये कोणतं वाळवंट आहे, तर ऑस्ट्रेलियामध्ये आहे वेस्टर्न डेझर्ट. वेस्टर्न डेझर्ट हे ऑस्ट्रेलियामधलं वाळवंट आहे. तर वेस्टर्न डेझर्टलाच ग्रेट ऑस्ट्रेलियन वाळवंट देखील म्हटलं जातं. तसंच आफ्रिकेमध्ये कोणतं आहे, सहारा वाळवंट आहे, सहारा. तसंच कलहारी हे आफ्रिकेमधले वाळवंट आहेत. तसंच उत्तर अमेरिकेमध्ये कोणतं आहे, तर तेथे आहे मोहावे हे वाळवंट आहे. आता मग पाहायला गेलं तर आपण कोणत्या खंडात राहतो, महाराष्ट्रीयन लोक, तर आपल्या खंडात राहतो आशिया खंडात. मग आशिया खंडातले पण वाळवंट आपल्याला माहिती पाहिजे. तर बघा आता भारतातच थरचे वाळवंट आहे. भारताचा विचार केला तर भारतात थरचे वाळवंट आहे. परंतु आशिया खंडाचा टोटल विचार केला तर आशिया खंडामध्ये गोबीचे वाळवंट आहे, गोबीचे वाळवंट. तसंच थर जे आपण आत्ताच पाहिलं, आणि कारकुमचे वाळवंट. बघा मुलांनो, इतकी इन्फॉर्मेशन तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तर कुठे मिळणारच नाही, परंतु मी जी इथे देते ती तुमच्या खूप भल्यासाठी आहे. तुम्ही याचा फायदा करून घ्या नक्की, कारण एवढी जी इन्फॉर्मेशन तुम्हाला बुकमध्ये शोधायची असेल किंवा ह्याचा स्टडी करायचा असेल तर तुमचा वेळ पण खूप जास्त जाणार आहे आणि माहिती पण भेटायला अडचणीचं ठरणार आहे. त्यामुळे तुम्हाला इथे खूप इझिली इन्फॉर्मेशन भेटत आहे. तुम्ही तुमच्या नोटबुकवर लिहून घेत चला. जे सिरियसली अभ्यास करणार आहेत ना, किंवा ज्यांना खरंच आयडिया आहे की हे केल्यानं अशा प्रकारे आपल्याला फायदा होतो, त्यांना याचा फायदा नक्की होणार आहे, कारण आपण इथे खूप 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 छान पद्धतीने एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे, तीज हा हिंदू सण खालीलपैकी कोणत्या देवतेस समर्पित केला जातो. तर तीज हा हिंदू सण आहे आणि तो पार्वती आणि शंकर या देवतेस समर्पित आहे. तर यांचा पार्वती आणि शंकराचा किंवा शिवचा विवाह सन्मानार्थ हा सण सेलिब्रेट केला जातो. तसंच हा पंजाब, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश येथे हा सण साजरा केला जातो. बघा, हे आपल्या चॅनलचं नाव आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया आता. दुसऱ्या पंचवार्षिक योजना काळात पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी लोह पोलाद कारखाना सुरू करण्यात आला नाही. क्वेश्चन नेहमी वाचताना शेवटपर्यंत वाचायचा, जेणेकरून तुम्हाला शेवटी काय विचारलं हे कळून येतं. आता इथं डायरेक्टली आपण लोह पोलाद कारखाना सुरू करण्यात आला पहिलंच दिसतं, राऊरकेला, लगेच टिक करतो, तर नाही, हे गलत आहे. क्वेश्चन शेवटपर्यंत वाचायचा, जेणेकरून आपल्या लक्षात येतं. आता नाही विचारले तर त्याचं करेक्ट आन्सर आहे बोकारो, झारखंडमधला जो लोह पोलाद कारखाना आहे हा सेकंड म्हणजे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत चालू केलेला नसून हा चौथ्या आणि 5व्या पंचवार्षिक योजनेत मिळून, म्हणजे जो मधला कालखंड आहे त्याच्यामध्ये ह्याचं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे पूर्ण. त्यामुळे चौथी आणि 5वी योजना, कधी कधी ऑप्शनमध्ये चौथी योजना पण येतं, कधी कधी 5वी योजना पण येतं, तर त्यानुसार त्याचं उत्तर लिहायचं. तर बघा आता राऊरकेला ओरिसामध्ये आहे आणि भिलाई छत्तीसगडमध्ये आहे आणि दुर्गापूर हे पश्चिम बंगालमध्ये आहे. तर हे तिन्ही जे कारखाने आहेत तर हे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू झालेले आहेत. हे पण तुम्ही लक्षात ठेवा, खूपदा क्वेश्चन आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2011 खालीलपैकी कोणत्या राज्यात बाललिंग गुणोत्तर सर्वात कमी होते. तर सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर सेकंड नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे, महाराष्ट्रामध्ये होतं. तर महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर किती होतं, बाललिंग गुणोत्तर दिले इथं, तर हे होतं 894 एवढं होतं, जे की भारतातलं सगळ्यात कमी होतं. नंतर कर्नाटकचं बाललिंग गुणोत्तर होतं 948 एवढं. तसंच केरळचं किती होतं, तर हे होतं 964 एवढं आणि मध्य प्रदेशचं होतं 918 एवढं. हे बाललिंग गुणोत्तर ओव्हरलुक करून ठेवा किंवा लिहून ठेवा आणि वारंवार वाचले तर आपलं पाठ होऊन जातं. तसंच भारताचं टोटल बाललिंग गुणोत्तर किती, भारताचा जर विचार केला तर ते आहे 919. आणि बाललिंग गुणोत्तरामध्ये सर्वात जास्त कोणत्या राज्याचं बाललिंग गुणोत्तर आहे, तर ते आहे अरुणाचल प्रदेश, जे की 972 आहे. आणि सर्वात कमी विचारलं तर जे हरियाणाचं आहे, हरियाणाचं किती आहे, 834. बघा मित्रांनो, आता तुम्ही विचार करत असाल किंवा तुम्हाला वाटत असेल एवढी माहिती खरंच गरजेची आहे का, तर येस, माहिती गरजेची आहे. तुम्हाला इथे क्वेश्चन काय विचारला आहे, सर्वात कमी
म्हणजे भारतातल्या सर्वात कमी कोणत्या राज्यात बाललिंग गुणोत्तर आहे. आता पुढचा क्वेश्चन असा येऊ शकतो की सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे. इथं क्वेश्चन झाला फ्रेम, लगेच त्याचा आन्सर पण आपल्याला भेटून गेलं 972. पुन्हा सर्वात कमी कोणतं विचारलं तर ते आहे हरियाणा. तर आता तुम्ही म्हणता हरियाणा हे सर्वात कमी आहे, मग महाराष्ट्र का दिलं? तर इथे महाराष्ट्र हे खाली 4 ऑप्शन दिलेत ना, त्याच्यापैकी सर्वात कमी कोणतं असं विचारलेलं आहे, म्हणून याचं उत्तर महाराष्ट्र आहे. पर ऑल ओव्हरमध्ये विचार केला तर हरियाणा राज्यात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर आहे आणि सर्वात जास्त अरुणाचल प्रदेशमध्ये आहे आणि हे भारताचं 919 आहे. तर बघा आता पुढचा क्वेश्चन पाहूया. समजत नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं विचारू शकता, मॅडम हा क्वेश्चन समजला नाही, तो क्वेश्चन समजला नाही, ह्याचं डबल सांगा, असं पण तुम्ही विचारू शकता. तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे, 2011च्या जनगणनेप्रमाणे भारतातील किती शहरांची लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त आहे? तर 2011च्या जनगणनेप्रमाणे 53 शहरांची लोकसंख्या ही 10 लाखापेक्षा जास्त आहे, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रेडिओ तरंगाचा वेग हा डॅश डॅश असतो. तर बघा रेडिओ तरंगाचा वेग आणि प्रकाशाचा वेग हा सेमच असतो, म्हणजेच प्रकाशाच्या वेगा एवढाच असतो, म्हणून 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया, नैसर्गिक वायूमध्ये मुख्यत्वे करून डॅश डॅशचे प्रमाण सर्वात जास्त असते. तर नैसर्गिक वायूमध्ये मिथेनचे प्रमाण सर्वात जास्त असतं आणि मिथेनचे प्रमाण किती असतं जास्त? तर ते जवळपास 90 ते 95%, 90 ते 95% एवढं प्रमाण मिथेनचं असतं नैसर्गिक वायूमध्ये, आणि हे बाकीचे आहे ब्युटेन, प्रोपेन, इथेन यांचं अल्प प्रमाण असतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सामान्यतः किडनीमधून खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही? तर बघा आपली किडनी जी आहे, तर या किडनीमधून खाली जे पर्याय दिलेत यापैकी शुगर म्हणजे साखरेचं गाळण होत नाही, त्यामुळे साखर जास्त खाणं पण घातक असतं शरीराला. तर अमोनिया, युरिक ॲसिड आणि पाणी याचं गाळण होतं. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, गुजरात येथे उभारण्यात आलेल्या देशातील सर्वात लांबीच्या केबल पुलाचे नाव काय आहे? तर देशातील सर्वात लांबीच्या पुलाचे नाव आहे सुदर्शन सेतू, जो की त्याची लांबी आहे 2.5 किलोमीटर, 2.5 किलोमीटर. तसंच हा सिग्नेचर ब्रिज म्हणूनही ओळखला जातो, सिग्नेचर ब्रिज, त्याचं नाव लक्षात ठेवा. कधी कधी तुम्हाला सिग्नेचर ब्रिज असं देतील, सिग्नेचर ब्रिज असं नाव देतील आणि तो कुठे आहे असं पण विचारलं जाऊ शकतं. तर गुजरात राज्यामध्ये आहे, देशातील सर्वात लांबीचा आहे आणि त्याचं नाव सुदर्शन सेतू तसेच सिग्नेचर ब्रिज, हे 4 कन्सेप्ट किंवा फॅक्च्युअल गोष्टी लक्षात ठेवायच्या. पुढचा क्वेश्चन पाहूया आता, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करण्याला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे? तर अहिल्यानगर अशा प्रकारे नामांतरण करण्याला पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे, अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करायचं आहे. तर बघा आता ह्या अहिल्यादेवी कोण होत्या त्याबद्दल पण थोडीशी इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. तर बघा पुण्यश्लोक अहिल्यादेवी असं त्यांना म्हटलं जायचं आणि ते होळकर यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातल्या चोंडी येथे झाला होता. चोंडी येथे त्यांचा जन्म झाला होता, म्हणून हे गाव अहमदनगर जिल्ह्यात आहे, म्हणून त्यांना आपल्याला अहमदनगर जिल्ह्याचं नाव अशा प्रकारे चेंज करायचं आहे. तर बघा त्यांना भारतातील माळव्याच्या तत्वज्ञानी महाराणी म्हणून पण ओळखलं जायचं. माळवा हा जो प्रदेश आहे, तर या माळव्याच्या प्रदेशाचा त्यांना तत्वज्ञानी महाराणी म्हणून ओळखलं जायचं. तसंच आता पुढचा क्वेश्चन पाहूया, महाराष्ट्र सरकारने पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याचे नामांतर राजगड करण्यास मान्यता दिली आहे? तर महाराष्ट्र सरकारने पुणे जिल्ह्यातलं वेल्हे तालुका जो आहे, तर याचे नामांतरण राजगड असं करायचं आहे. आता राजगड का करायचं आहे ते पण माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे की नाही? तर मग आता बघा पुणे जिल्ह्यात वेल्हे हा तालुका आहे ना, तर हा वेल्हे तालुक्यात राजगड एक किल्ला होता, राजगड हा किल्ला होता, जो की अजून एक किल्ला होता तोरणा, असे 2 किल्ले पुणे जिल्ह्यातल्या या वेल्हे तालुक्यात आहे. परंतु राजगड हा किल्ला महत्त्वाचा आहे, कारण या किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 वर्ष राज्यकारभार केला होता, म्हणून या किल्ल्यावरून आपल्याला ह्या वेल्हे तालुक्याचं नाव चेंज करायचं आहे. तर बघा आता पुढचा क्वेश्चन पाहूया, महाराष्ट्र राज्यातील 100 महाविद्यालयात सुरू केलेल्या कौशल्य विकास केंद्राला कोणते नाव देण्यात आले आहे? तर अशा प्रकारे कौशल्य विकास केंद्राला नाव दिलेलं आहे आर्य चाणक्य, जे की मौर्य कालखंडामध्ये होते आणि जो सम्राट आहे मौर्य, चंद्रगुप्त मौर्य याचे ते गुरु होते. पुढचा क्वेश्चन आहे, 14 मार्च 2024 दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येत आहे? तर 14 मार्च 2024ला जागतिक किडनी दिन हा दिन साजरा केला जातो.
तर बघा आता जागतिक आरोग्य दिन कधी आहे, मग जागतिक हवामान दिन कधी आहे हे पण माहिती असणं गरजेचं आहे की नाही. तर जागतिक आरोग्य दिन हा 7 एप्रिलला असतो, 7 एप्रिल. तसंच जागतिक हवामान दिन हा 23 मार्चला असतो. आणि मातृभाषा दिन कधी असतो, तर हा असतो 27 फेब्रुवारी. मराठी मातृभाषा दिन, मराठी मातृभाषा दिन, तर हा असतो 27 फेब्रुवारीला. आता पुढचा क्वेश्चन काय आहे, तर ICCने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट गोलंदाजी क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे. तर ICCने जाहीर केला आर अश्विन, जो की इंडियाचा आहे, हा कसोटी क्रिकेट गोलंदाजीत म्हणजे बॉलर आहे, हा गोलंदाजीत प्रथम क्रमांकावर हा पोहोचलेला आहे, आर अश्विन. चांगलं लक्षात राहू द्या, क्वेश्चन येऊ शकतो. पुढचा क्वेश्चन आहे, हरियाणा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झाली आहे. बघा आता हा पण क्वेश्चन करंटचा आहे आणि हा पण क्वेश्चन करंटचा आहे. तर हरियाणा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नायब सिंह सैनी यांची नियुक्ती झालेली आहे. तर यांच्या अगोदर कोण होते तिथले मुख्यमंत्री, तर ते अगोदर होते मनोहरलाल खट्टर, मनोहरलाल खट्टर हे तिथले अगोदरचे मुख्यमंत्री होते. आणि आता सध्या नायब सिंह सैनी यांची निवड तिथे झालेली आहे. आणि हे BJP गव्हर्नमेंटचे म्हणजे BJPचे नेते आहेत. पुढचा क्वेश्चन पाहूया आता, कोणता दिवस हा संपूर्ण देशभरात हैदराबाद मुक्ती दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. तर आता हैदराबाद मुक्ती दिन आपल्याला सगळ्यांनाच महाराष्ट्रीयांना माहिती आहे, तर तो आहे 17 सप्टेंबर हा हैदराबाद मुक्ती दिन म्हणून घोषित झालेला आहे. तर आता हैदराबाद हे मुक्ती दिन असं का म्हणतो, तर बघा आता हैदराबाद जे होतं ते निजामांच्या ताब्यात होतं आणि तिथे आपल्या इंडियन गव्हर्नमेंट जे होतं त्यांनी आर्मी थ्रू ऑपरेशन पोलो यूज केलं होतं. ऑपरेशन पोलोचा वापर करून निजामातून हे हैदराबाद मुक्त केलं होतं. हैदराबाद हे एक संस्थान होतं आणि ते निजामांच्या ताब्यातून मुक्त केलं होतं ऑपरेशन पोलो थ्रू. आणि तो दिवस होता 17 सप्टेंबर, ज्या दिवशी हे मुक्त झालं, म्हणून आपण त्याला हैदराबाद मुक्ती दिन असं म्हणतो. आता पुढचा क्वेश्चन आहे, जगातील सर्वाधिक शस्त्रे खरेदी करणाऱ्या देशांच्या यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे. तर अशा प्रकारचा प्रथम क्रमांकावर असणारा देश आपलाच, जो की भारत देश हा प्रथम क्रमांकावर आहे, जे की सर्वाधिक शस्त्र आपण आयात करतो, खरेदी करतो, म्हणून आपण प्रथम क्रमांकावर आहे. तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे, महिला क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये एका सामन्यात बळी घेणारी पहिली गोलंदाज कोण ठरली आहे. तर हिचं करेक्ट आन्सर आहे एलिस पेरी, जी की पहिलंच ऑप्शन करेक्ट आहे. तर बघा आपण करंटचे क्वेश्चन पण याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत, जे की तुम्ही खूप मागणी करत होतात, मॅम करंटचे क्वेश्चन घ्या. तर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये ॲटलिस्ट 10 ते 12 क्वेश्चन करंटचे घेत आहोत. तर पुढचा क्वेश्चन बघा, कोणत्या जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ड्रायपोर्टचे लोकार्पण करण्यात आलेलं आहे. तर मला तुम्ही याचे आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. पुढचा क्वेश्चन पाहूया, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात रेल्वे कोच फॅक्टरीचे उद्घाटन करण्यात आले आहे. तर रेल्वे कोच फॅक्टरीचे उद्घाटन लातूर जिल्ह्यात करण्यात आलेले आहे. बघा अशाच प्रकारचे सेम ॲज इट इज क्वेश्चन तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये असणार आहेत मुलांनो, त्यामुळे मी इथे अशा प्रकारे क्वेश्चन कव्हर केलेले आहे, जेणेकरून तुम्हाला फायदा व्हावा व्हिडिओ पाहिलेल्याचा. आणि तुम्ही व्हिडिओ पाहताना कधी पण शेवटपर्यंत पाहत जा. पहिली जाहिरात आली की लगेच काही नाही पैशासाठी करतात आणि हे तेन, तुम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तुम्हाला कंटेंट व्यवस्थित भेटतंय ना, त्याचा विचार आपण करायचा. आणि जे खरे स्पर्धक असतात, जे खरे जेन्युनली स्टडी करणारे असतात, ते बाकीच्या गोष्टीकडे लक्ष कमी देतात आणि फक्त स्टडीवर फोकस करतात. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही पण तुमच्या स्टडीवर फोकस करायला हरकत नाही. तर बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑस्कर 2024च्या पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला. तर 2024चा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे ओपेनहायमर हा, जे की याला 7 पुरस्कार भेटलेले आहेत, 7 पुरस्कार भेटलेले आहेत. तसंच ऑस्कर 2024चा हा जो पुरस्कार आहे हा एकूण 96वा पुरस्कार आहे, 96वा पुरस्कार आहे. आणि सर्वोत्कृष्ट पुरस्कार ओपेनहायमरला भेटला, परंतु सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण आहे. तर अभिनेता आहे किलियन, काही ठिकाणी सिलियन पण दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही हे दोन्ही नाव लक्षात ठेवा, किलियन किंवा सिलियन मर्फी हा सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे, जो की ओपेनहायमर चित्रपटामध्ये यानं काम केलेलं आहे.
तुम्हाला सर्वोत्कृष्ट अभिनेता पण विचारला जाऊ शकतो, म्हणून आपण इथे ही माहिती कव्हर केलेली आहे. तसंच सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे एम्मा स्टोन. हे दोन्ही तुम्ही लिहून घ्या. पुढचा क्वेश्चन पाहूया. बघा किती छान इथे करंट आपण कव्हर केले. अगदी रिसेंटली जे झाले ते आपण व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत. पुढचा, भारतातून आपण ऑस्करसाठी कोणता मूव्ही पाठवला होता ह्याची पण माहिती तुम्हाला असली पाहिजे. त्यामुळे भारतातून आपण 2024च्या ऑस्करसाठी मल्याळम मूव्ही होता तो मल्याळम, जो की 2024च्या ऑस्करसाठी त्याला नामांकन केलं होतं भारता थ्रू. तर तो आहे 2018 एव्हरीवन इज अ हिरो. हा मूवी आपण भारता थ्रू पाठवला होता ऑस्करसाठी, परंतु आपल्याला ते भेटलं नाही ऑस्कर. तर हा मूवी कशासाठी होता किंवा म्हणजे याच्यामध्ये काय कंटेंट आहे, तर हा केरळला जेव्हा पूर आला होता 2018मध्ये, त्या पुरामध्ये कोणी कशा प्रकारे कामगिरी केली होती किंवा प्रत्येकजण कसा तिथे हिरो बनला होता त्याच्या संदर्भात ह्या मूवीमध्ये आहे. तर पुढचा क्वेश्चन पाहूया आता. पुढील शिखरे उंचीच्या उतरत्या क्रमाने लावा. तर बघा आता इथे मी तुम्हाला ह्या प्रत्येक शिखरांची उंची इथे लिहून देणार आहे, जी तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून आणि मला या पर्यायापैकी त्याचा आन्सर कोणता आहे कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. तर बघा आता नंदादेवीची उंची किती आहे, तर नंदादेवीची उंची आहे 7817 मीटर. हे लक्षात घ्या, नाहीतर तुम्ही म्हणता किलोमीटर. तसंच कांचनगंगा आहे, तर कांचनगंगेची उंची आहे 8598 मीटर. तसंच गंगोत्री, तर गंगोत्रीची उंची आहे 6672 मीटर. आणि बद्रीनाथ जो आहे, तर बद्रीनाथची आहे 3100 मीटर. आणि नंगा पर्वत, तर याची आहे 8598 मीटर, जी की सर्वात म्हणजे ह्या ऑप्शनमध्ये जे पर्याय आहेत त्यांच्यात सर्वाधिक आहे. अशा प्रकारे त्यांची उंची ही आपण मीटरमध्ये दिलेली आहे. आणि आता खालीलपैकी कोणता ऑप्शन करेक्ट आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. पुढचा क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणती भाषा जगातील सर्वात कमी शब्द असलेली भाषा आहे, तर जगातील सर्वात कमी शब्द असलेली भाषा आहे हवाईन भाषा, जी की पॅसिफिक महासागरात हवाईन बेटे आहेत आणि त्या हवाईन बेटावर ही भाषा बोलली जाते. तर बघा आता हवाईन भाषा आहे, हिच्यामध्ये केवळ 13 अक्षरे आहेत, 13 अक्षरे. तसंच यामध्ये फक्त 5 स्वर आहेत आणि 8 व्यंजने आहेत. अशा प्रकारे ही भाषा आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. 1757च्या प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी मीर जाफरला कोणत्या प्रांताचा नवाब म्हणून नियुक्त केला होता, तर 1757 जी प्लासीची लढाई झाली होती त्याच्यामध्ये मीर जाफरला कोणत्या प्रांताचा नवाब म्हणून नियुक्त केलं होतं, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 2 नंबरचा ऑप्शन, बंगाल प्रांताचा त्याला नवाब म्हणून घोषित केला होता. तर बघा हे जे युद्ध झालं होतं ब्रिटिशांमध्ये आणि सिराजउद्दौलामध्ये, तर हा सिराजउद्दौलाचा सेनापती होता मीर जाफर. आणि हा सिराजउद्दौलासोबत यानं फितुरी केली होती आणि तो ब्रिटिशाला जाऊन मिळाला होता. त्याचप्रमाणे फितुरी केल्यामुळे म्हणजे ब्रिटिशांचा विजय झाला, कारण त्यांना सगळी इन्फॉर्मेशन मीर जाफरने अगोदरच दिली होती आणि तिथे सिराजउद्दौलाचा पराभव झाला होता. तर पुढचा क्वेश्चन आहे. उत्तर भारताविषयी तपशीलवार माहिती असलेला तहकीक ए हिंद हा ग्रंथ कोणी लिहिला होता, तर तहकीक ए हिंद हा ग्रंथ अल्बरुनी लिहिला होता, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा आता मोहम्मद गझनी संदर्भात पण थोडीशी इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. तर मोहम्मद गझनी कोण होता, हा भारतावर आक्रमण करणारा अफगाणी शासक होता, जो की त्यानं भारतावर एकूण 17 स्वाऱ्या केल्या होत्या, म्हणजे 17 वेळा त्यानं आक्रमण भारतावर केलं होतं. तसंच इब्न बतुता, तर इब्न बतुता हा जगातील सर्वात महान असा प्रवासी होता, जो की त्यानं रिहला हे पुस्तक लिहिलं होतं. रिहला हे पुस्तक लिहिलं होतं आणि या पुस्तकामध्ये इब्न बतुता यानं काय केलं होतं, तर जगातील जेवढ्या ठिकाणी त्यानं प्रवास केला होता त्या प्रवासाचं वर्णन या बुकमध्ये त्यानं कव्हर केलं होतं. तसंच अब्दुल रज्जाक कोण होता, तर हा फारसी यात्री होता. आणि यानं म्हणजे इस्लाममधील हा एक विद्वान व्यक्ती होता अब्दुल रज्जाक. तसंच हा शाहरुख जो होता, जो की तैमूर वंशाचा शासक होता शाहरुख, त्याचा हा राजदूत होता. पुढचा क्वेश्चन पाहूया आता. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला मिळतात, तर भारतातल्या कर्नाटक राज्यात सर्वात जास्त हत्तीचं प्रमाण आहे. तसंच सेकंड नंबरला आहे केरळ. तसंच थर्ड आहे आंध्र प्रदेश हा थर्ड नंबरला आहे.
आणि फोर्थ नंबरला आहे तामिळनाडू. फोर्थ नंबरला आहे तामिळनाडू आणि सर्वाधिक कर्नाटक. तर बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, सूर्यावरील स्फोटांचे आवाज आपणास ऐकू का येत नाहीत? तर बघा सूर्य आणि पृथ्वी यांच्या दोघांमधलं डिस्टन्स आणि त्या डिस्टन्समध्ये काही प्रमाणात निर्वात पोकळी आहे, जिथे की वातावरण नाही, कोणतं माध्यम नाही आणि तिथे निर्वात असल्यामुळे निर्वातातून ध्वनीचं वहन होत नाही. ध्वनीचं वहन होण्यासाठी कोणत्या तरी माध्यमाची आवश्यकता असते, त्यामुळे तिथे वहन होत नसल्यामुळे सूर्यावरचे जे आवाज होतात ते आपल्याला ऐकू येत नाहीत. मग त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा, पहिलं ऑप्शन काय दिले, सूर्याचे तापमान फार आहे, हे चुकीचं आहे. सेकंड आहे सूर्य पृथ्वीपासून फार दूर आहे, हे पण चुकीचं आहे. आणि थर्ड आहे सूर्य व पृथ्वीमध्ये काही अंतरानंतर वातावरण नाही. जे आत्ता एक्सप्लेनेशन सांगितलं होतं त्याच्यावरून आपला सी ऑप्शन करेक्ट आहे, वातावरण नाही म्हणजेच काही प्रमाणात निर्वात पोकळी आहे. तर बघा अशा प्रकारे आपण इथे 30 क्वेश्चन आणि त्याचं इन डिटेलमध्ये ॲनालिसिस पाहिलेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.